नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं स्टडी स्पार्क ट्युटोरियल्स मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वीचा मराठी या विषयातील अनामवीरा या कवितेचा स्वाध्याय. चला तर मग सुरू करूया. प्रश्न 1. कवींनी असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? अ. स्तंभ ना तिथे कुणी बांधला, पेटली न वात. उत्तर. देशाच्या रक्षणासाठी युद्ध काळात आपल्या प्राणांची पर्वा न करता शत्रूशी लढता लढता अनेक सैनिकांना वीरमरण येते. शहीद झालेले अज्ञात सैनिक देखील असतात. अशा अज्ञात सैनिकांसाठी कवी कुसुमाग्रज म्हणतात की देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांनी ज्या ठिकाणी प्राण सोडला तिथे कोणी त्याचे स्मारक बांधले नाही किंवा एक ज्योतही प्रज्वलित केली. आ. जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. उत्तर. सैनिकाच्या जीवनात कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. आज हसत हसत रवाना झालेले सैनिक केव्हा तिरंग्यात लपेटून येतील याची देखील शाश्वती नसते. म्हणून कवी कुसुमाग्रज म्हणतात की अग्निकुंडात जाण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी तू संसाराच्या तयार करून तत्परतेने जात आहेस. ई. सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. उत्तर. या ओळीतून कवी म्हणतात की सैनिकाला प्रसिद्धीची गरज नसते. देशासाठी लढता लढता वीर मरण पत्कारणे हेच त्याचे व्रत असते. म्हणून सैनिकाचे हे बलिदान कधीच वाया जात नाही. प्रश्न 2. खालील आकृती पूर्ण करा. अ. देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवीला वाटते. त्याची कारणे लिहा. उत्तर. 1. त्याच्या स्मरणार्थ कोणी दिवा पेटवला नाही. अनामवीराचे कोणी स्मारक बनवले नाही. कुठल्याही रियासतीवर अनामवीराचे नाव नोंदवलेले नाही. कुठल्याही भाटांनी वीराचे यश गायले नाही. जनसेवा करून सैनिकांवर जनभक्ती उधारली नाही. प्रश्न 3. खालील जोड्या जोडवा. 1. धगधगता समराच्या ज्वाला. उत्तर. महाभयंकर युद्ध. मरणामध्ये विलीन. उत्तर. शांतपणे मरण स्वीकारणे. 3. ना भय ना आशा. उत्तर. निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता. त्याचे उदाहरण ले भावा. उत्तर. भावना व्यक्त न करणे. प्रश्न 4. खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1. अनामवीरा. उत्तर. अज्ञात वीर ज्याला कोणीही ओळखत नाही असा वीर. 2. संध्येच्या रेषा. उत्तर. जीवनाचा अंत, मृत्यू. 3. ना भय ना आशा. उत्तर. संध्याकाळची वेळ. 4. मृत्युंजय वीर. उत्तर. मृत्यूवर विजय मिळवणारा, मरणाला न घाबरणारा वीर. खालील वाक्य वाचा व वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा. गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्याच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला. म्हणतात ना, असतील शिते तर जमतील पुते, ही म्हण इथे. 2. रिहाणाची कंपासपेटी हरवली. तिने ती घरभर शोधली. शेजारी पाजारीही जाऊन पाहिले, पण कंपासपेटी कुठेच नव्हती. शेवटी ती रिहाणाच्याच दप्तरात सापडली. म्हणतात ना, काखेत कळसानी गावाला वळस. 3. पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते. म्हणतात ना, तहान लागली की विहीर खोदायचे. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होता. त्याचा मुलगा फिलिप जसा जसा मोठा होऊ लागला तसे तसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, बाप तसा बेटा. खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा. हा उतारा यांनी दिलेला आहे, पण विरामचिन्हाचा वापर करून उतारा कसा असेल ते पाहूया. मुलांनो, कल्पविराम. शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात. पूर्णविराम. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरं आहेत हे मित्र? प्रश्नचिन्ह. असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल. पूर्णविराम. आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांत राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हे आपला खरा मित्र आहे. उद्गारवाचक चिन्ह. तुम्हाला काय करायला आवडते ते सांगा. त्या संबंधी खाली काही प्रश्न दिले आहेत, त्याच्यावरती विचार करा व लिहा. तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभर किती वेळ देता? उत्तर. माझा आवडता छंद पुस्तके वाचन आहे. पुस्तके म्हणजे शाळेचे नव्हे, तर मला अवांतर वाचनाची आवड आहे. मी अनेक गोष्टींची पुस्तके, कथा, कादंबरी इत्यादींचे वाचन केले आहे. दिवसभरात जवळपास कमीत कमी 2 तास मी पुस्तकांचे वाचन करीत असतो. तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला कोणती मदत करतात? उत्तर. पुस्तक वाचन हा माझा छंद आहे व मला माझ्या आई वडिलांनी माझा छंद जोपासण्यासाठी मला खूप सहाय्य केले आहे. माझे वडील दर महिन्याला 2-3 नवीन पुस्तके आणून देतात.
याशिवाय माझ्या आईने देखील मला सार्वजनिक वाचनालयाचे सदस्यत्व घेऊन दिले आहे, म्हणून मी नियमितपणे वाचनालयात देखील भेट देत असतो. अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडी स्पार्क ट्युटोरियल्सला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.